आता पुण्यातून महत्त्वाची बातमी। पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारनं दर जाहीर केलाय। या प्रकल्पासाठी एकरामागे 1,61,01,925 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे। तसेच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे। मात्र सरकारनं 10 कोटी रुपये प्रति एकर दिले तरी आम्ही विमानतळाला विरोध करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। सरकार जमीन घेण्यास घाई का करतंय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। सरकारनं याचा दर देखील जाहीर केलेला आहे। मी सध्या 7 गावापैकी या पारगाव मेमाने गावामध्ये आहे। इथल्या सोबत आपले ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सरकारने दर निश्चिती केलेली आहे आणि सरकारने आवाहन केलंय की जमिनी द्याव्यात, जर नाही जमिनी दिल्या तर सक्तीने जमिनी घेण्यात येतील। आम्ही सक्तीने घ्यायला प्रयत्न केला तरी जमिनी काही देणार नाही। आम्हाला जमीन आहे अशीच पाहिजे। काय त्यांनी काय प्रयत्न केला आम्ही मरू, पण चांगला मोबदला देतात। काय मोबदल्याला मातीत घालायचे का त्या? आमची जनावर आम्ही जाणार कुठं? काय करायचं ते आम्हाला मोबदल्याचं? कुठं जाणार आम्ही? आमचं आहे इथं ठिकाण, माझ्याकडे 35 जनावर आहे। आज कुठं नेणार मी? काही बी हुला आणून त्या शासन येड्यात काढायचा प्रयत्न करते का आम्हाला? आम्ही येडं होणार नाही। आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमचा प्रश्न एक आहे अशीच ठाम राहणार आहे। आज देखील ज्या दिवसापासून या ठिकाणी विमानतळ प्रस्तावित आहे, मंजूर झालं, त्यावेळेसपासून या गावकऱ्यांचा विरोध कायम आहे। जरी सरकारनं बळजबरीने घ्यायचं ठरवलं तरी आम्ही कायम विरोध करू असे या शेतकऱ्यांची भूमिका आहे, ग्रामस्थांची भूमिका आहे। आता यातून पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, पारगाव मेमाने, पुरंदर।